भोंग्याने बदललं गावाचं भविष्य। मोबाईल, टीव्ही आणि खेळांच्या वाढत्या सवयींमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे असलेला कल सध्या कमी होत चाललाय। मात्र या समस्येवर एका गावाने भन्नाट आणि शिस्त लावणारा उपाय शोधून काढलाय। संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक गावात संध्याकाळी ठीक 7 वाजता वाजणारा एक भोंगा आता विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिस्त आणतोय। धांदरफळ बुद्रुक गावच्या सरपंच उज्ज्वला देशमाने यांनी विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव निर्णय घेतलाय। येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीवर भोंगा बसवण्यात आलाय। दररोज संध्याकाळी 7 वाजता हा भोंगा वाजतो। या भोंग्याचा आवाज जवळपास 2 किलोमीटर परिसरात ऐकू येतो। भोंगा वाजताच गावात किंवा आसपास खेळत असलेले विद्यार्थी लगेच घरी येतात। 7 वाजताच घरातील मोबाईल आणि टीव्ही बंद करून विद्यार्थी किमान 2 तास अभ्यासाला बसतात। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, वेळेचं नियोजन आणि अभ्यासाची गोडी निर्माण होत असल्याचं चित्र सध्या गावात दिसून येतंय। आजकाल मुलं मोबाईल आणि टीव्हीमध्ये जास्त वेळ घालवतात, त्यामुळे अभ्यासावर परिणाम होत होता। म्हणून आम्ही हा भोंग्याचा उपक्रम सुरू केल्याचं धांदरफळ बुद्रुक गावच्या सरपंच उज्ज्वला देशमाने यांनी सांगितलंय। नमस्कार, मी उज्ज्वला नवनाथ देशमाने, धांदरफळ बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमापैकी आम्ही एक विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा भोंगा हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम केला आहे। तर आम्हाला त्याचा चांगलाच प्रतिसाद भेटत आहे। संध्याकाळी 7 वाजता आम्ही भोंग्याचा आवाज दिला की सर्व मुलं अभ्यासाला बसतात, खेळत असतात, कुणी काही कामात मदत करत असतं। तर 7चा भोंगा झाला की सर्व मुलं अभ्यासाला बसतात आणि टीव्ही आणि मोबाईल पूर्णपणे बंद असतो। तर त्यामध्ये पालक वर्गही त्यात मदत करतात। ते पण टीव्ही मोबाईल बंद करतात आणि आपल्या मुलांना चांगला प्रतिसाद देतात। साधारणतः 1 महिना झाला असेल चालू करून आणि त्याचा बहुतांश भाग हे झालेले म्हणजे नाही का, गावात जर आले तर मुलं खरोखरच अभ्यासाला बसतात। त्यात सगळीच मुलं नाही का असे सगळे कामावरून, मी बऱ्याच पालकांची पण मुलाखत घेतली तर ते म्हणतात आमची मुलं संध्याकाळी 7 वाजता भोंगा झाला की अभ्यासाला बसतात आणि पालक वर्गही आपला मोबाईल आणि टीव्ही बंद करून त्यांना चांगला प्रतिसाद देतात आणि आम्हाला त्याचा चांगलाच प्रतिसाद भेटलाय। आणि ते भविष्याच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे की मुलांना काहीतरी शिस्त आणि अभ्यासाचं म्हणजे ग्रामपंचायतनं केलं म्हणून ते एक कुठंतरी त्याचं एक नाविन्यपूर्ण उपक्रम झाला असं मला वाटतं। भोंग्याचा आवाज 2 किलोमीटर अंतरावर जातं आणि सर्वच पालक म्हणतात का खूप चांगली गोष्ट केली तुम्ही, का 7 वाजता मुलं आवर्जून अभ्यासाला बसतात। कुठं खेळत असले किंवा काम करत असले किंवा पालकही काम करत असले तर मुलांना सांगतात का अभ्यासाला बसा आणि मुलं त्या ग्रामपंचायतचा भोंगा वाजला म्हणून सगळेच अभ्यासाला बसतात। तसेच पूर्वी मुलं बाहेरच खेळत बसायची, आता 7 वाजता भोंगा वाजला की लगेच घरी येतात आणि अभ्यासाला बसतात। हा उपक्रम खूपच उपयोगी ठरलाय असं विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितलंय। नाही, त्यामुळे थोडीशी शिस्त लागली मुलांना। मुलं अभ्यास करत असतील त्याच्या, पण एक 7 ते 9 7 वाजता भोंगा जो चालू झाला तर मुलांना आणि पालकांना एक मुलांच्या दृष्टिकोनातून एक त्याला सिग्नल मिळाला का आपण आता 7 ते 9 किंवा तिथून पुढे काय त्याची कॅपॅसिटी त्यानुसार अभ्यासाला बसण्यासाठी मदत झाली। मुलं मग 7 ते 9 तर बसतात, ज्यांचा जसा अभ्यास झाला ते जास्त वेळ बसतात, पण 7 ते 9 हा एक प्रॉपर टाईम ग्रामपंचायतनं जो हा निर्णय घेतलेला आहे भोंग्याचा, अभ्यासाचा भोंगा म्हणून, तर तो खरोखर उत्कृष्ट उपक्रम आहे। त्यामुळे एक मुलांना आणि पालकांनाही सुद्धा त्यातून शिस्त लागेल, कारण पालकसुद्धा टी व्हीपासून मोबाईलपासून थोडे अलिप्त राहतील आणि मुलांकडे लक्ष देतील। त्यामुळे मुलांची प्रगती करायच्या दृष्टीनं हा एक खूप चांगला निर्णय आहे आणि याबद्दल मी ग्रामपंचायतचं अभिनंदन करतो या निर्णयाबद्दल। कारण भोंगा शाळा सुटली का पोरं 1-1.5 तास खेळतात आणि भोंग्याचा आवाज जर आला ना, जिथं खेळत असतील तिथून घरी निघून येणार डायरेक्ट 7 ते 9 वाजेपर्यंत अभ्यास करणार। तुम्ही भोंग्यापासून साधारणतः किती लांब राहता? आम्ही भोंग्यापासून काही 200 मीटर। आवाज व्यवस्थित येतो भोंग्यात? आवाज व्यवस्थित होतो। मुलं 2 तास अभ्यासाला बसतात? हां, कंटिन्यू 7 ते 9 मोबाईल टीव्ही बंद, कंटिन्यू बंद। मंडळी, एका छोट्या भोंग्याच्या माध्यमातून संपूर्ण गावातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिस्त आणण्याचं काम या उपक्रमामुळे होत आहे। शिक्षणासाठी शिस्त किती महत्त्वाची आहे याचं हे गाव उत्तम उदाहरण ठरतंय।